नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तर तुमचं परत आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे, जे की ब्लॉगचं नाव आहे आरवी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवरती. सो आज आम्ही शेतात आलो आहे. आम्ही तसं तुम्हाला ब्लॉग शेतातलाच दिसत असतो. सो आमच्या शेतामध्ये पालेभाज्या वगैरे काय लावलेल्या आहेत. सो असंच काहीतरी लागलं तर आम्ही येतच राहतो. जे की आम्हाला कोथिंबीर आणायची होती शेतातून. सो मग आरवीला घेऊन चालली आहे मी. आणि हे आरवीच्या गप्पा गोष्टी तुम्हाला माहिती आहे काय असतात. तर छोटूसं हिम आणि त्याच्यासोबत ती खेळते आणि मला सांगते आहे की मम्मा आपण ह्याच्यामध्ये बसूया, आपण मस्त वरती जाऊया. म्हटलं हो. तर तिच्या गप्पा चालूच आहे. आणि हे बघू शकता आमच्या शेतामध्ये खूप काय काय लावलेले आहे. पालक लावली आहे, मेथी, शेपू, कोथिंबीर, गवार, भेंडी, परत भरपूर काय काय लावलेलं आहे. जे की गाजर, उडीद वगैरे खाण्यापिण्याचं सगळं, मुळा वगैरे सगळं लावलेलं आहे. आणि आपल्याला बाजारातून काही आणण्याची गरजच नाही पडत. आम्हाला तर नाही, खरंच आम्हाला घरचंच सगळं भेटतं. आणि आता तुम्हाला मागं आमच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की शेवग्याच्या शेंगा आम्ही खूप खाल्ल्या. शेवग्याच्या शेंगा आम्हाला विकत आणायची गरज पण नाही पडली आणि विकत पण महाग पण खूप होत्या आणि खाल्लेल्या पण चांगल्या असतात. त्यामुळं आपल्या ज्याच्याकडे शेती आहे ना त्याने ना आपल्या शेतामध्ये 1-2 वाफे किंवा अर्धा म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही ना खाण्यापुरतं का होईना पण पालेभाज्या लावल्या पाहिजे. जे की कशाला तुम्ही बाजारातून आणता ना, जे की त्याच्यावरती फवारणी केलेली जाते, औषध दिलं जातं आणि आपण ते आणतो व्यवस्थित धूत नाही वगैरे, आपल्या पोटात जातं. त्यापेक्षा आपल्या शेतातलं किती भारी. आपण त्याला औषध देत नाही, काय नाही, जे आहे ते ओरिजिनल आहे, ताजं आहे, आपल्याला जसं लागतं आपण तसं आणतो. त्यामुळे जे आपल्या शेतातलं आहे ते आपल्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे आपल्या शेतामध्ये पालेभाज्या लावा. जे की ते आपल्याला लागते ते लावलं पाहिजे, आपल्याला खायला मिळतं. बाहेरून आणण्यापेक्षा आपल्या घरातलं भारी ना. सो तसंच मग आरवीच्या आजीने शेतामध्ये सगळं काय लावलेलं आहे. तर मस्त मस्त ताजी कोथिंबीर घेऊन आली आहे. आणि इथं तुम्हाला दिसलं असेल जिरं, लसूण, मिरची आणि इथं मस्त कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. जे की मी कोथिंबीरच्या वडे बनवणार आहे. सगळं मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊयात. सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघतच राहा. सो हे मस्त बारीक वगैरे करून घेतले आणि आपल्याला हे टाकायचं आहे. कोथिंबीर चिरून घेतली त्याच्यामध्ये. सो त्याच्यानंतर आपण हे बेसन पीठ टाकायचं आणि मेन महत्त्वाचं म्हणजे जास्त बेसन पीठ यूज नाही करायचं आहे. थोडं थोडं जसं लागेल तसं करायचं आहे. पण मी एक मोठं असं वाटी भरून मी बेसन पीठ घेतलं आहे, कारण कोथिंबीर माझी जास्त होती. सो त्याच्यामध्ये अर्धी चमचा थोडंसं हळद टाकायची आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये नंतर तुमच्या चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता. आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे ओवा टाकायचा, तो पण हातावर असा कूस करून टाकायचा, म्हणजे तो फ्लेवर उतरतो त्याच्यामध्ये. आणि मी तसं करते. त्याच्यानंतर मग हे सगळं आहे ना एकजीव करून घ्यायचं. आणि पाणी टाकायची गरज नाही आहे, पण मेन म्हणजे मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं त्यामुळे मला बेसन पीठ जास्त यूज करायला लागलं. सो मग मी हे कुकरच्या डब्याला लावलं. गोल गोल करतो ना आपण, पाणी जास्त झाल्यामुळे मला कुकरच्या डब्याला लावावं लागलं. त्यामुळे ह्याच्या वड्या अशा पडलेल्या आहेत आणि खूप मस्त झालेल्या आहे. आणि हे बघू शकता आबा आणि आरवीच्या कशा गप्पा गोष्टी चालल्यात. आबा भात खात आहे, जे की आरवी माझ्या ताटात कधी खाणार नाही. ती तिच्या पप्पांच्या ताटात बाकीच्यांच्या सगळ्यांच्या खाणार आणि आवडीने खाणार. सो तसंच आबाचं आणि आरवीचं बघा गप्पा गोष्टी चालली आहे. आणि कसं खातं ते आबाच्या हाताने पण मस्त खात आहे ती. आणि घरी फॅमिली पाहिजे, मेन म्हणजे फॅमिली पाहिजे, जे की मुलं बोलतात, सगळ्या गोष्टी त्यांना कळतात. आणि एकांत 1-2 जणांची फॅमिली असली ना आणि ज्यात लहान मुलं असले ना तर मग जरा अवघड जातं. पण फॅमिली जरा मोठी पाहिजे. आणि इथं बघू शकता आरवी कशी रडती आहे, कारण मी तिला औषध पाजत होते. तिचं थोडंसं दुखतं आहे ना. सो बघा ती कशी रडती आहे. मग डॉक्टरनी काय सांगितलं, औषध घ्यायला सांगितले का नाही? हे बघू शकता. काय करते, तुझ्या हाताने पेणार आहे तू?
आणि मग खाली जर सांडवलं हे तर मग मार खायचं का मम्माचा? बरं मी पाचते तुला, तिथे बस बस, रडायचं नाही. मग तुला अजून खोकला येईल, सर्दी होईल, मग डॉक्टर तुला ॲडमिट करतील का नाही? मग हे औषध घे, मी पाचते. सो आजच्यासाठी एवढाच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर कमेंट नक्की करा. सो तुम्हाला कसा व्हिडिओ आवडेल, कसा पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. सो आजच्यासाठी एवढंच.